सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। खेडमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा। विधानसभेला सर्व पक्ष कोथळा काढतील, राज ठाकरे यांचं विधान। सोसायटीचं पाणी उघड्यावर सोडल्याने शिवतर रोड येथील नागरिक हैराण। आंबेत पुलाला वाळू बार्जेसची धडक बसण्याची शक्यता, वाळू माफियांचा धिंगाणा पुन्हा सुरू। आणि नाना पटोले यांच्या वाहनांच्या ताफ्याला अपघात। रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती श्री लक्ष्मीनारायण मंदिर खेड येथे रोज होणाऱ्या धार्मिक विधींचं थेट प्रक्षेपण दीपवाहिनीच्या माध्यमातून आता तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळणार आहे। त्यामुळे दररोज संध्याकाळी पाहायला विसरू नका श्री राम जन्मोत्सवाचं थेट प्रक्षेपण फक्त आपल्या दीपवाहिनीवर। आता पाहूयात सविस्तर वृत्त। 10 एप्रिल रोजी सालाबाद प्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ताने श्री स्वामी समर्थ मठ शिवाजीनगर खेड येथे मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तरी स्वामी समर्थ भक्तांनी श्री स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेतला। सकाळी 8 वाजता स्वामींचा अभिषेक संपन्न झाला। सकाळी 9 वाजता रुद्राभिषेक आणि महायज्ञ, यानंतर सकाळी 11 वाजल्यापासून स्वामी नामाचा जप आणि दर्शन सुरू होतं। दुपारी 12 वाजता महानैवेद्य आणि रात्री 9 वाजता स्वामींची महाआरती संपन्न झाली। क्षेत्रफळ नगर येथील कदमबुवांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। पूजा विधी, होम हवन, महाप्रसादाचं आयोजन यावेळेस करण्यात आलं होतं। तर खेडी येथील श्री क्षेत्रफळ नगर येथील अजित तटकरे यांच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पूजा विधी, अभिषेक, मुरडे येथील भजन आणि महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हिंदू नववर्ष मंगल पर्वाचं भव्य स्वागत करण्यासाठी भव्य आणि दिमागदार शोभायात्रेचं आयोजन खेड शहरात करण्यात आलं होतं। विश्व हिंदू परिषद रत्नागिरी, रोटरी क्लब खेड आणि दीपवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। सालाबाद प्रमाणे यंदा देखील नववर्षाच्या स्वागतासाठी खेड शहरातून शोभायात्रा निघाली। शोभायात्रेत सहभागी मुलांना मान्यवरांच्या हस्ते यानंतर प्रशस्ती पत्रक देऊन गौरव करण्यात आला। यावेळी माझे सहकारी मंदार आपटे यांनी या शोभायात्रेचा आढावा घेतलाय। आज गुढीपाडव्यासारखा शुभ दिवस आहे। अत्यंत उत्साहामध्ये विश्व हिंदू परिषद आणि रोटरीच्या माध्यमातून ही भव्य अशी रॅली निघालेली आहे। माझ्या पाठीमागे अनेक बाळगोपाळ आहेत, वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून त्यांनी सहभाग घेतलेला आहे। लोकांचा उत्स्फूर्त असा सहभाग होतोय, लोक पुष्पवृष्टी करतात। माझ्या पाठीमागे जवळजवळ 6 ते 7 ट्रॅक्टरच्या रॅलीमध्ये ऐतिहासिक वेशभूषा करून ही मुलं बसलेली आहेत आणि प्रचंड असा लोकांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। 32 रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आलं। यावेळी विविध मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। तर नाना पटोले यांच्या वाहनांच्या ताफ्याचा अपघात झाल्याची घटना कळताच माझी स्वतःची प्रदेशाध्यक्ष म्हणून मागणी राहील। दुर्दैवीरित्या अपघात झालाय खरं, त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जावी। उच्चस्तरीय SIT नेमणूक करून त्या ठिकाणी या सर्व प्रकाराची चौकशी केली जावी, असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। नाना पटोलेंच्या वाहनाचा अपघात झालेला आहे। देवाने त्यांना काय झालेलं आहे, पण मुद्दामून ट्रकने धडक दिली अशी नाना पटोलेंचा आरोप नाही। माझी स्वतःची या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष म्हणून मागणी राहील। दुर्दैवीरित्या अपघात झाला आहे खरं आहे, पण त्याची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी केली जावी आणि उच्चस्तरीय अगदी SIT नेमून सुद्धा त्या ठिकाणी केली जावी। कुठल्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मनामध्ये त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेच्या बद्दल कुठलीही शंका राहता कामा नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही व्यवस्था आम्हाला दिली, त्या लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार जरूर त्या ठिकाणी आहे। उच्चस्तरीय चौकशी करावी, त्याचा अहवाल लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्या ठिकाणी प्रसिद्ध करा। लास्ट प्रश्न। तर याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली NDAला पूर्णपणे
पाठिंबा दर्शवला, यावरती देखील सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महायुतीला पाठिंबा दिला आपली पहिली प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांनी काल नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालच्या इंडियाला पूर्णपणाचा पाठिंबा त्या ठिकाणी दिला. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा देत असतानाच तरुणांच्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांच्या हातून पुढच्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत असतानाच ज्या मुद्द्यावरती त्यांनी पाठिंबा दिला तो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे राज ठाकरे यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो आणि अभिनंदन करतो. तर याचबरोबर सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिलंय. पाहूयात काय म्हणतायत सुनील तटकरे. एक असं आहे की मी भान ठेवून बोलावं का आता गीते साहेबांनी भान राखावं, तो मुद्दा त्यांचा आहे. कारण अलीकडच्या कालावधीमध्ये सैतान, बाटली, बूच, खंजीर हे सगळे शब्द त्यांचे आहेत. 6 वेळेला ज्यांना लोकसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली, केंद्रात 10 वर्ष मंत्री राहिले, त्यांचं भाषण म्हणजे उद्याचं 5 वर्षामध्ये मी काय करणार आहे याचा रोडमॅप असला पाहिजे. गेल्या 30 वर्षामध्ये काय काम केलं आहे हे सांगण्याची असली पाहिजे. मी त्यांना तेच विचारतो की 30 वर्षातलं तुमचं एखादं ठळक काम दाखवा आणि त्याच्याबद्दलचं बक्षीस घेऊन जा. त्याच्यावरती ते उत्तर देताना चिडतात. वर्मावरती बोट ठेवलं की माणसाच्या मनातली चिड कशी होते ती गीतेच्या वक्तव्यातून त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. संबंध मुस्लिम समाज माझ्या धर्मनिरपेक्ष विचाराबाबतीत त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे. त्यामुळे संबंध मुस्लिम समाज 19ला जेवढा माझ्या पाठीमागे उभा होता त्याच्याहीपेक्षा जास्ती यावेळेला पाठीमागे असल्याचं पाहायला मिळेल. वळूयात पुढच्या बातमीकडे. दिल्ली दौऱ्यानंतर सुरू झालेल्या चर्चांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्याला येण्याचं आवाहन तमाम महाराष्ट्र सैनिकांना केलं होतं. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या चर्चाबाबत बोलताना विधानसभेला जागा वाटप करताना राजकीय पक्ष कोथळा काढतील असं विधान केलंय. मुंबईच्या शिवाजी पार्कवरती होणारा पाडवा मेळावा हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे नेहमी चर्चेत राहिलाय. यंदाचा पाडवा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह सर्व राजकीय पक्षांचं लक्ष वेधणारा ठरला. दिल्ली भेटीनंतर प्रथमच सर्वांसमोर येऊन राज ठाकरे आपले मत सर्वांसमोर मांडणार असल्याने सर्वांचं याकडे लक्ष लागून राहिलं होतं. तर यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने आता आरोग्य सेवकांनाही निवडणुकीच्या कामात जुंपलं आहे हे चुकीचं आहे. आरोग्य सेवकांनी रुग्णांची सेवा करत राहावी. तुम्हाला निवडणुकीच्या कामात कोण जुंपतं हेच मी पाहतो असं सांगत सज्जड दम त्यांनी दिलाय. तसेच अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावर देखील पडत होत्या. वाटेल त्या चर्चा तर्कवितर्क मांडले जात होते. कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं की माझी भूमिका मी योग्य वेळी मांडेन. मग उगीच पाळत ठेवल्यासारखी माध्यमं का वागतात? माझी भूमिका मी जाहीर करणारच आणि करावीच लागेल. मी आडपडदा ठेवून आत एक बाहेर एक असं करणारा नेता नाही असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलंय. आंबेतपुलाला वाळू बार्जेसची धडक बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तोराडी राखीव क्षेत्रात हजारो ब्रास वाळू उत्खनन केले जात असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या ठिकाणावरून ड्रेजर हलवून आता कोळे खाडीपात्रात हजारो ब्रास अवैध वाळू उत्खनन हे वाळू व्यावसायिक करताना दिसून येत आहे. बाळकोट परिसरात कॅनल स्वच्छ करण्याचा परवाना असताना मिळेल त्या गटारामध्ये हजारो ब्रास ड्रेजरद्वारे वाळू उत्खनन करून शासनाच्या नियमांचा सर्रास उल्लंघन करतानाचं चित्र दिसून येत आहे. या खाडीपात्रात होत असलेल्या ड्रेजरद्वारे वाळू उत्खननावरती नक्की निर्बंध कोणाचे हे मात्र आता जनतेमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या वाळू व्यावसायिकांवरती महसूल विभाग, बांधकाम विभाग, मेरीटाईम बोर्डाद्वारे कारवाई होणार का असा सवाल येथील स्थानिक किरण पालांडे यांनी केलाय. नमस्कार, मी किरण पालांडे, कोळे ग्रामस्थ. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जे अवैध रेती उपसा सावित्री नदीच्या पात्रात सुरू आहे. तिथं कोणत्याही प्रशासनाचा कोणताही त्यांच्यावरती दबाव तंत्र नाही, काही नाही. असं वाटतं की ते प्रशासनाच्या वरदास्तानी चाललेले आहेत. अवैधरित्या रात्र दिवसभर वाळू उपसा हजारोच्या संख्येने वाळू उपसा करत आहेत.
तर ह्यांच्यावर कोणतीही प्रशासनाची कारवाई नाही. तर यासाठी मी स्वतः कलेक्टर साहेब असतील किंवा प्रांताधिकारी असतील, तहसील असतील यांना पत्राद्वारे कळवणार आहे. आणि जर असंही करूनसुद्धा कोणतीही कारवाई नाही झाली तर ह्याच्या बाबतीमध्ये मी उपोषणाला सुद्धा बसणार आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता, त्यामुळे अनेक भागात सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागात पाण्याची समस्या आहे. मात्र यंदाच्या मान्सूनमध्ये यापासून आता दिलासा मिळणार आहे, कारण यंदा मान्सूनमध्ये चांगला आणि सरासरीप्रमाणे सामान्य पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय. स्कायमेट वेदर या हवामानाचा अंदाज देणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार यंदा समाधानकारक मान्सून पाहायला मिळेल. यंदा पावसाळ्यात पर्जन्यमान चांगलं राहणार आहे. नेहमीच्या सरासरीच्या 102% म्हणजे सर्वसाधारण पाऊस पडेल असा स्कायमेट वेदरने अंदाज वर्तवलाय. 22 मार्च रोजी AICPE योग महाविद्यालय यांच्या वतीने योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी दापोली चिपळूणमधील योगासने जिंकून आलेले सर्व स्पर्धक महिला यांची आता जिल्हा पातळीवरती स्पर्धा 15 एप्रिल रोजी पुन्हा स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 30 सेकंदांच्या कालावधीमध्ये 5 आसने करायची असून आदर्श स्थिती आणि स्थिरता आवश्यक तसेच ॲडव्हान्स आसनांना मार्क जास्त असे नियम ठेवण्यात आले आहेत. 15 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता AICPE योग महाविद्यालय शिवाजी चौक खेड येथे स्पर्धा संपन्न होईल. तर अधिक माहितीसाठी सुनीता माधव जोशी 99 30 38 89 29 आणि विश्वेश चिखले 94 20 15 48 58 यांना या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आले. खेड शहरातील शिवतर रोड परिसरात असणाऱ्या सागर हेरिटेज सोसायटीने सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. येथील स्थानिक रहिवाशांना या सांडपाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. खेड शहरातील शिवतर रोड परिसरातील संत सेना नगर मधील काशीराम खेडेकर मार्गावर असणाऱ्या सागर हेरिटेज या निवासी संकुलामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले. या सागर हेरिटेज सोसायटीने स्वतःच्या इमारतीचं सांडपाणी गटारात न सोडता सोसायटी कंपाऊंडच्या भिंतीला होल पाडून रस्त्यावर सोडण्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. सदरच्या परिसरात इतरही घरे असून या रस्त्यावर सोडलेल्या पाण्यामुळे इतर रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं स्थानिकांनी दीपवाहिनीजवळ बोलताना म्हटलंय. तसेच या सोसायटीमध्ये तालुक्यातील नामांकित शिक्षण क्षेत्रात काम करणारे शिक्षक राहत असून सुशिक्षित नागरिकांकडून असा अशिक्षित प्रकार घडत असल्यामुळे येथील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते. तसेच या सांडपाण्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. हे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्यास येथील स्थानिकांच्या दारात आणि घरात शिरण्याचा धोका या नागरिकांनी वर्तवलाय. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी. दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना सांगण्यात येते की रामनवमीच्या पार्श्वभूमीवरती श्री लक्ष्मीनारायण मंदिर खेड येथे रोज होणाऱ्या धार्मिक विधींचं थेट प्रक्षेपण दीपवाहिनीच्या माध्यमातून आता तुम्हाला घरबसल्या पाहायला मिळणार आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी पाहायला विसरू नका श्री राम जन्मोत्सवाचं थेट प्रक्षेपण फक्त आपल्या दीपवाहिनीवर.